पिण्यासाठी पिल्लू तरी पाहिजे एक तरी होईल पिल्लू वणी या तीन लावलेले आहेत कुठं गाडीला आणि एक मोठा कुठं आहे मग यातला पाईप माहित नाही हे 3-4 आले हा मोठा पाईप आहे एक पाईप नाही राहू दे चल एक पाईप नाही गणपती आणि कृष्णाच्या मध्यभागी कारण सगळ्या कानाला मोकळ्याने नाही दे सगळे एका दिलेलं सामान पुढे त्या पिशवीत असेल तयारी करतो मग तुला हात मारतो बरोबर मेन वेळेला गुरुजी पंचामृत सगळे फळ तिथे ठेवा आराम ठेवायचे चपातीमध्ये ठेवायचे ठेवा खाली आडवा ठेवा उभा कसा नाही बस ही फळं सगळी कानात ठेवा समोर फटाफट बॉक्स कडे पेढेवरती जा आहेत ना
कृष्णाचा दागिने घालणारा कोण आहे बोलवा. असा खालीच ठेव बरोबर. तुमचं लॉक करूनच लॉक केल्याच्या नंतर खाली लूज करून मग काही तो तुटून जाईल केरवर वरती पकडून पेटी नंतर पूजेला लिखी समोर ठेवू. हे काय पेटी आहे जरा एक एक पिस्तूल झाली घ्या. घंटा डाला लॅपटॉपला तिकडे सगळ्यांना बघायला भेटेल. लावल्यावर तिकडे बाहेर बघायला भेटेल ना. इकडून आतमधलं सगळं तिकडे बाहेर दिसेल बघा. सावकाश बांधा. शक्यतो मूर्तीला धक्का लागणार नाही असं हलकं बांधायचं. वासुदेवाय वासुदेवाय जप करत राहा. नाही सिंगल असतो त्याला मी बांधणार. जबर असत त्याने एकमेकांना बांधायचं. ठेवायला काल सांगितलं तिकडे काय करू तिकडे काय करू. काल मी ते धुपांग्र आणि हे जे ठेवायला दिलं होतं ते कुठे आहे बघ. कुठे आहे ते कुठे त्याच्यात असेल बघ. त्या पिशवी खाली आहे का बघ. आहे थोडं पुढे काढ हे सगळं. हा हे वरचं काढ सगळं. इकडनं अशी सरळ गाडी तरी चालेल. मला हे असं बांधून आणलं त्याचं प्रयोजन मला कळलं नाही काय हे कशाला आता पूजेला पूजा करून आमच्याकडे ठेवतो. हा नंतर दिवशी थोडीशी अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा दोन्ही करतात. नंतर आमच्याकडे बरोबर. आता कुठे ठेवू शकता उभा राहायला नाही इकडे आतमध्ये कोणाला यायची जास्त हाय वरती लावत मी जातो बरोबर. पळी भांडत तांब्यात आनंद बोला इकडे. आनंद आनंद जोशीला बोला. आनंद जोशी आपण बोलू आनंद जोशी एकदम काय विषय फिरतोय का फिर वरती घ्यायचं ते नाही
हिरोच आहे हिरो तर पंखा नाही लावला का? नाव काय त्यांचं नाव काय आनंद जोशी आनंद जोशी ना एक पाहिजे होता ना काय मीटिंग साठी बाहेर सगळे पंखे लावले इथे देवाला पंखा नाही हे लय भारी काम केलं मला भारी देवा वाक्य आवडलं मला देवाचं ते मीटिंग साठी आला मीटिंग काय भावना आहे दिवा जातो बारीक एक त्याला एक्झॉस्ट नको का सगळं करता तुम्ही लाव लाव काय हो, बारीक लावायचं छोटा येतो छोटा तो फिरता असतो ना बारीक तो असा हवेला तो कोपऱ्यात लावला तरी चालेल हा. ही लाईटची ऑर्डर का पाहिजे बरं का जी ऑर्डर दिलेली आणलाच नाही एक अलगद आहे एक जनरल मला आज काय झालं आज बसवलंय ना आपण आज जास्त त्रास नको दिला आज कसं नाही आज तुम्ही म्हटलंय बारसं 12व्या दिवशी करतो का पहिल्याच दिवशी करतो एका वाक्यात उत्तर द्या म्हणजे मी तुम्हाला पुढची उत्तर देतो बारसं हे 12व्या दिवशी असते 13व्या दिवशी आधी घालूया नंतर कपडे घालतो कपड्यानंतर चढवल्यावर हे होतं ना नंतर बिल नाही ना लाड कुठे असेल त्यांनी लवकरात लवकर मंदिराकडे चिठ्ठी घेऊन यायच्या लाड कुठे असेल त्यांनी लवकरात लवकर आपली चिठ्ठी घेऊन मंदिराकडे बासरी यायचं. कशी आहे ना बासरी पण आहे. हा, कृष्णाला घालू. झाला ना कपडे झाले ना गणपतीचे कपडे एवढंच आहे ना बासरी आधी हा तुम्ही आधी घाला आधी घाला नंतर वरती घ्या वरती ओढणी करा ओढणी हे करा ओढणी करा एकच ठेवायची अजून मागून नाही तर राखून घ्या. फिट झालं ना फिट झालं सोडा हा. त्या हातात त्यामध्ये ते बघ वहिनी थांबा पाठी घे आता पण तोडा तोडावं लागलंय काढा ते काढा ते हे काढा हे स्टिकर काढा ते हे टाईप थोडं वरती दिसते दिसते ना काढा ते टाईप करा आता सोडून बांधलं सुद्धा नाही का त्याच्यात नाही तोडायला आम्ही जास्त नाही थोडं लांब पाहिजे थोडं दिसायला पाहिजे थोडं भांडणं सोंडेच्या आतमध्ये वाईट कर इकडून काय पण तो मग एका साईडला कसं काढतात देवासमोर वाकून जा परफेक्ट 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 मुकुट कुठे
दोरा लावायला कालच्या उघडणावर नाही घ्यायचे काय सोडली तिकडनं हो देऊ देऊ आवाज देऊ. बसत नाही आम्ही पकडतो सरळ आहे ना सोडून सोडा ठीक आहे त्याचं ते काढायचं होतं चिटकवायचं बोलून घ्या झालं का? चला खूप वेळ चाललाय बाजूला सगळ्यांनी बस चला वेळ निघून चालली वेळ टाइम महत्वाचा आहे मुंबईकर टाइम चला पटकन घ्या चला पळी बंड तामण कुठे हे बाकीचे उचला सगळ्या एका साईडला ठेवा आता नैवेद्याचा बॉक्स उघडा ते दोन नैवेद्य वरती आणा आनंद चल बाहेर पटकन लोकदंड महाकाय कोळी समप्रभ निर्मिक रंगदेव सर्व कार्येषु सर्वदा महागणपतये नमः ठेवायचे निर्मिक रंग मोदकीचा ठेवा आणि शिरा राधाकृष्णाच्या मध्ये ठेवा हे आनंद पकडून ठेवा आनंद गुरुजी पळी बंड तामण गंधा अक्षता फूल भारत कुंकू करून घे करशील ना सगळं बस काय झालं काउंट गेले पुढे नंतर
हे परिबंध कामान आता तू पुढे मी सांगितलेलं तर तू करायचं. आता तुम्ही थोडे बाजूला 2 मिनिटं चल. परिबंध कामान गंधाक्षर थोडंसं टाक. हळद कुंकू उदबत्ती लावा. सांग कोणातरी 5 धूप दीप नैवेद्याचा पुढे पेड्याचा बॉक्स पुढे गेला. तो पेढे बर्फीचा तालुका खाना पुढे गावातील सर्व लोकांना विनंती आहे की त्यांनी कालचा अर्धा बॉक्स पण ना ठेवा दिला तो पुढे बर्फीचा राहिलेला अर्धा बॉक्स मी ठेवायला दिला होता. मला चावी अजून 4-5 घाला. अजून 4-5 पाहिजे. झाला बघा. त्याला खाली टाक. त्याच्यात पंचामृत 3 याच्यात थोडंच इथेच आहे इथे घे. आणि इथे दुर्वा आहे. गणपतीच्या मुलगावर दुर्वा. तर तुम्ही 2 मिनिटं सगळ्यांनी बाहेर जा. 3 जोड्या 1च जोडी मला इथे आत्ता पाहिजे गणपतीसाठी. फर्स्ट क्लास. तुम्ही इकडे थांब या साईडला या एरियात. आनंदा तू तिकडे. वहिनी काळी पिठी घ्या. दोन्ही समय लावा. हो वहिनी समय लावा जरा. बस ना हो ओके फिरव आणि बाहेर जाऊ द्या. असं मला काळी पिठी नाही. कालचे दिले होते ना काळी पिठी. कुठे बाहेर घेऊन बाहेर ठेवायचं. कुठलं हा बाहेर ठेवा. हात काढ. समोरच्या 2 लावा आणि आरतीच्या नंतर मागच्या 3 लावा. या चला टाका. डोळ्याला पाणी लावा. पुढे तिथे उभे राहा. पुढे श्रीमन महागणाधिपती महादेव नक्षत्र पाणी घ्या. सगळ्यांनी बाहेर जायचंय. सगळ्यांनी बाहेर जा. हातामध्ये पाणी घेतलं जरा म्हणा मम. वहिनी उशिरा हाताला या. वहिनी उशिरा वाद बारीक करा. थोडीशी वाद बारीक करा. आता हात लावा. अद्य त्या देवर्तमान तुमच्या कपाळाला हळद कुंकू लावून घ्या. अद्य त्या देवर्तमान म्हणा मम आत्मनः सकल धर्म अर्थ शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम अस्य श्री प्राणपतिष्ठा मंदिरस्य ब्रह्म विष्णु महेश्वराभ्यः योगेश सामात्रबाणचंदावसी परा प्राणशक्ति देवता आम बीजम ह्रीं शक्ति क्रोम कीरकम अस्यां मूर्तौ प्राणप्रतिष्ठापनेमिनि योगः. ओम आम ह्रीं क्रोम आम यम रम लम प्राणप्रतिष्ठापनेमिनि योगः. तर ह्याच्यामध्ये पाणी सोडून द्या. सोडलं पाणी सोडून द्या. सगळं सोडा. ओम आम ह्रीं क्रोम आम यम रम लम वम शम क्षम सम हम ळम क्षम आहा क्रोम ह्रीं आम हंस सोहम अस्यां मूर्तौ प्राणाय प्राणाः. ओम आम ह्रीं क्रोम आम यम रम लम वम शम क्षम सम हम ळम क्षम आहा क्रोम ह्रीं आम हंस सोहम अस्यां मूर्तौ जीव इह स्थितः. ओम आम ह्रीं क्रोम आम यम रम लम वम शम क्षम
संहमणं चम आहा क्रोम ह्रीम आम हम सोहम अस्याम मूर्तौ सर्वेन्द्रियाणि वाङ्मनस्पत चक्षुश्रोत्र जिह्वा घ्राणि पादपायुपस्थानि इहैवागत्य सुगञ्जनं तिष्ठं दुस्वाहा ओम असुमनि देवुन अस्मात् रक्षोकुन प्राणमेहिनोदे भगं योगपशे मजूर्यमुच्चरं तन्नोडे गुणयान स्वस्ति गर्भाधारादे पंचदश संस्कार दर्दं पंचदश पुनरावृत्ति करिष्ये ओम 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 रक्तं बोधिस्तबोधोल्लस तरुणसुरो जाधिरुडङ्गराब्जैः पाशं कोदण्डभिक्षुद्भवमथ गुणमपं कुशं पञ्चबाणान् बिभ्राण शृङ्गवारं त्रिनयन लसिता दीनवक्षोरुहाढ्या देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरी प्राणशक्ति परानः ॐ तच्चक्षुर्देवैदं शुक्रमुच्चरद पश्येम शरद शरञ्जीवेम शरद शतम् अर्जन्यतुर्मिलनं कृत्वा प्राणशक्तिर्महा नमस्करोमि सगळ्यांनी डोळे मिटा प्राणशक्ती नैवेद्यम निवेदयामि प्राणापानोदान समानाः ब्रह्मणे नमः ओम त्यांनी हात तारेचा काढला ना की मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली असं सिद्ध होतं असं शास्त्र आहे तर मी तुला कोण केले की त्यांचा हात असा वरती उचलायचा सावकाश अशी तार धरून ठेवायची दादा ओम दरस्तो मित्रावरुणातर गणेशय्यो रस्मभ्यामिदमस्तु शस्ताम् अशेमहि गादमुदप्रादिष्टान् नमो दिवेब्रुवदे साधनानां गृहावै प्रतिष्ठा सुब्दन्त प्रतिष्ठितमया पाठानो सव्यम् तस्मात् दद्यवदूर एव वसोन् लभते गृहानेव हीनानाचिकं श्रीगृहा एव सोना प्रतिष्ठा प्रतिष्ठा ओम नरय पराजं मे गोपाय अमृतत्वाय जीवसे चादाञ्जलिष्यमाणाञ्च अमृते सत्ये प्रतिष्ठिताम् उचला सुप्रतिष्ठितमस्तु तारुचला सुप्रतिष्ठितमस्तु सुमूर्तमस्तु मंगलमूर्ती मोरया इथूनच तार माझ्या हातामध्ये द्या. हात जोडा नमस्कार करा दोन दाणे अक्षता देवाच्या डोक्यावर व्हा गण गणपतेर्वा सुप्रतिष्ठितमस्तु वरतून हात चिकटवायचा नाही सुप्रतिष्ठितमस्तु सुमूर्तमस्तु जय गोपाळ ते दुसरे कोण आहे चला मुख्य यजमान चंद्रदा एक जोडी आहे, एक जोडी मुख्य बरं ठीक आहे त्या सिमेंटमध्ये इकडे बाजूला करा आणि त्याला हात लावून ठेवायचा आहे खोचा आणि हात लावून ठेवा आता हात लावा आता तुमच्या हातात ठेवायची ती अलग लक्षात अर्धी हातात अर्धी याच्यात आनंदजी हातामध्ये फुलं घ्या त्यांना फुलं द्या तुम्ही हातात जरा तसंच वाकून उघडायला लागेल तुम्हाला थोडा वेळ हातात धरून ठेवा आणि लक्ष माझ्याकडे द्या झालं की मी अशी काढायला सांगेन काढायची की मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली ओम नरय परजामे गोपाय अमृतत्वाय जीवसे जाताञ्जलिष्यमाणाञ्च अमृते सत्ये प्रतिष्ठिताम् उचला सप्रतिष्ठितमस्तु समजोडा नमस्कार करा हात नाही लावायचा मूर्तीला हात स्पर्श करू नका आता असे वाहा भरतो वा तिसरी जोडी
या हे घ्या, चला पुढे या पटकन. तार घ्या हातामध्ये. परत करा टोकाला. थोडी अगदी एवढीच पोचायची आणि तशीच हातात धरा. पोचली तसंच धरून ठेवा. डोळे मिटा. ओम नरय परदामे गोपाय अमृतत्वाय जीवसे जादान्य श्रवणांचा अमृते सत्ये प्रतिष्ठिता. ओम श्री राधिकायै नमः. सुप्रतिष्ठितमस्तु. सुमुहूर्तमस्तु. दोन फुलं उचलायला पाहिजे. दोन्ही हाताने फुलं बघा. लांबून व्हायची, स्पर्श करायचा नाही मूर्तीला अजिबात. सुप्रतिष्ठितमस्तु सुमुहूर्तमस्तु. आता तिन्ही जोड्या पुढे या. अरे तिन्ही जोड्या त्या पुढे कशा गुणाची कशी स्थापना केली त्याप्रमाणे उभे राहा. सुप्रतिष्ठितमस्तु सुमुहूर्तमस्तु. गणेशाद्यावाय देवताभ्यो नमः. हात जोडा, नमस्कार करा. ध्यायामी गणेशाद्यावाय देवताभ्यो नमः. एक एक फूल घ्या, पायाशी व्हा. तुम्ही बाकीच्यांनी हाताला हात लावा, स्त्रियांनी हाताला हात लावा. लांब ठेवायची, लांब. स्पर्श करायचं नाही मूर्तीला अजिबात. ठेवायचे समोर. आवाहनम समर्पयामी. खाली खाली इथे इथे. प्रतिष्ठितमस्तु सुमुहूर्त. सगळ्यांना नाही, तुमच्या समोर गणपती आहे, ते फक्त गणपती घ्यायचा. आवाहनम समर्पयामी. जरा तुम्ही 4 वेळा तांबडात पाणी सोडा. पादयोः पाद्यं हातावरनं. पादयोः पाद्यं समर्पयामी. अर्घ्यं समर्पयामी. आचमनीयं समर्पयामी. बरोबर. स्नानीयं समर्पयामी. सोडा ना. सुप्रतिष्ठितमस्तु सुमुहूर्तमस्तु. 5. आता बघ, 3 फुलं घ्या. सोडून तर तुम्ही एक फुल घ्या, तुम्ही एक फुल घ्या, तुम्ही एक फुल घ्या. ते पंचामृतामध्ये बुडवा. अगदी थोडस, अगदी थोडं. पायाला स्पर्श करा देवाच्या. फक्त पायाला स्पर्श करा आणि फुल बाजूला ठेवा. स्पर्श आणि बाजूला ठेवा. इथे इथे. पंचामृत स्नानं समर्पयामी. शुद्धोदक स्नानं शुद्धाचमनीयं समर्पयामी. नमस्करोमी. त्या वस्त्राला, गणपतीला काही वस्त्र आणलेत का? आहे ना. त्या वस्त्राला हात लावा अलगद. तुम्ही ह्या वस्त्राला हात लावा. तुम्ही ह्या वस्त्राला हात लावा. आवाहितदेवताभ्यो नमः. वस्त्रं समर्पयामि. उपवस्त्रं समर्पयामि. वस्त्रान्ते उपवस्त्रान्ते नमस्कार करा. आचमनीयार्थे नमस्कारं समर्पयामि. नमस्करोमी. तिथे गंध आहे. तुम्ही गणपतीला थोडस गंध लावा अलगच. वाटीत गंध घालवलेला आहे ना. कुठे गेली वाटी गुरुजी? खाली आणली वाटी. गुरुजी आणा जरा. बाळ जन्माला आल्यावरती डॉक्टर लोक जास्त स्पर्श बाळाला करून देत नाही. का करून देत नाही? नाजूक असतं. इन्फेक्शन, बऱ्याचशा गोष्टी असतात. तसंच आपले बाळ जन्माला आलेले आहेत, त्यामुळे त्यांना काही स्पर्श करायचा नाही. जे काय ते सगळं लांबून सगळं करायचं. ओलं आहे सगळं, अजून फिट झालेलं नाही. उद्या पूर्ण फिट होईल. उद्या तुम्ही हात आंघोळ घाला, काय घालायचं ते स्वच्छ करून आंघोळ घालून सगळं हे करून हे करा. आज काय आंघोळ घालायचे म्हणून सगळे काल विधी करून घेतले की आज काही नसतं लक्षात. त्यामुळे उद्या किंवा परवा छान अभिषेक करून स्वच्छ धुवून घेऊन मस्त परत वस्त्र घाला. तुम्हाला जे काही नटवायचं ते तुम्ही पाहिजे तेवढं करा. आलं गुरुजी. जरा या बोटाने गंध लावा गणपतीला अलगच. कसं आहे सांगतो, नंतर सांगतो. सणावारला घालायचं, बाकी एक काहीतरी चेहरा ठेवायचाच, एक काहीतरी डोक्याला ठेवायचं. दादा घ्या पटकन लावा.
निमुटस अगदी छोटा अगदी स्पर्श करायचा आवाज रेवदा बेवर माविले पण ते चंदन समर्पयामी आवाज रेवदा बेवर मा सर्व तुम्ही नका तुम्ही लावले सर्व अलंकरणाचे अक्षरां समर्पयामी हळद कुंकू वा वहिनी तुम्ही हळद कुंकू वा वरतून व्हायचं गणपतीला पण गोपाळ कृष्णाला पण ह्याला पण कृष्णाला पण आणि राधेला पण तत्क्षते नमः हरिद्रां कुंकुमं परिमलसकंचं भाग्य द्रव्यं समर्पयामि त्या गुलाबाच्या पाकळ्या पायाशी वा पिता धूपं समर्पयामि माल्यादीनि वंदीनि माल्यादीनि प्रभो मया अर्घानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् हरिद्रां कुंकुमं परिमलसकं सौभाग्यं द्रव्यं समर्पयामि त्या हाराला हात लावा पुष्पमालां समर्पयामि तुळस ठेवले दुर्वा ठेवले पायाशी त्याला हात लावा तुळसी दलम बिलबदलम इथेच आहे लगेच उजव्या हाताला दरवाजाच्या बाहेर उजव्या हाताला खाली पिशवी आहे त्यांच्याकडे द्या पिशवी नाही सगळे बरं द्या एक द्या ओवाळा तिघांना एक उत्पत्ती छान वनत बदलतो सुदोगंधात देवनोत महाग्रह सर्व देवानां धूपोयं प्रतिगृह्यताम् ओवाळा आवाज देवता भ्योर्वः धूपं समर्पयामि उद्बत्त्या पलीकडे द्या बाहेर द्या बाहेर लावतात ते एकत्र दादा हाताची उंचळ करा ठेवा गणपतीच्या आवाज देवता भ्योर्वः प्रसन्न पोयार्थे बिल्वदलं तुलसीदलं दुर्वांकुरांच समर्पयामि दीपं समर्पयामि नैवेद्यार्थे तुळशीच्या तुळशी गेला तिकडे गेला ते उघडा गणपतीचे मोदक उघडा ओपन करा ते खालची बर्फी कुठे आहे मी पेड आत बॉक्स दिला होता ठेवायला बर्फीचा बॉक्स कुठे आहे अर्ध नैवेद्य मी काल बाहेर दाखवले आणि अर्धा बॉक्स आत दिला होता बघा आहे का पुढे दादा बाहेर फेरी मला मागे ठेवलंय का बघा कोणी मागे जरा तिथे घरात तिथे दुर्वा आहेत बघा गणपतीच्या पायाशी त्यातल्या 2 दुर्वा गणांच्या मोदकावर ठेवा ठेवलेस तू बरं राहू दे दादा ठेवा 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 पंचामृत त्यातली तुळस काढून ठेवा दादा एक तुकडा तोडा ठेवा हातामध्ये पाणी घ्या दादा काय तुमच्या हातात आता हातामध्ये पाणी घ्या धरून ठेवा दादा तुम्ही हातामध्ये पाणी घ्या धरून ठेवा तुम्ही हातामध्ये पाणी घ्या धरून ठेवा गं गणेशाय नमः नैवेद्यार्थे आसादित मोदक नैवेद्य निवेदयामि गोल पाणी फिरवा त्या मोदकांनी होती अमृतायतां प्राणाय नमः बाणाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः राजा क्लीं कृष्णाय नमः श्री मराधिकाय नमः हे देवतांनो म्हणा हे देवतांनो दिलेला नैवेद्य आपण ग्रहण करावा म्हणा त्वं गृहाण गणनायक त्वं गृहाण परमेश्वर नैवेद्य निवेदयामि नमस्करोमि स्वतःभूत एक प्रदक्षिणा घाला या निगाणीचे बापाने मान प्रदक्षिणा पदे पदे पडीवर पाणी घ्या त्या फळांवर या नारळावर या फळावर आणि केळ्यावर सगळ्यांवर थोडं थोडं पाणी घाला एकदाच घ्या भरपूर 2-3 पळ्या आणि सगळ्यांवर घाला प्राणापान व्यानोदानवनाः ब्रह्मणे नमः इदं फलानि समर्पयामि नमस्करोमि परत पाणी घ्या फलाते उपकल्पित फलम नारिकेल महाफलम समर्पयामि नमस्करोमि तिथून नाही बरोबर
किंचित आहे, आता नाही घ्यायचं. संस्कार करायचे खाली नाही तुम्ही यांच्या हाताला लावला. तुम्ही यांच्या हाताला लावला. तुम्ही हाताला लावला. बरोबर. हाता घ्या, हाता. गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. क्लीं कृष्णाय नमः. श्रीं राधिकायै नमः. गं गणपतये नमः. कर्पूरादित्य महानिवेदनं समर्पयामि. नमस्करोमि. खाली ठेव. ठिकाणी आरती घ्या पटपट आणि हातामध्ये अक्षता घ्या. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. तुम्ही दोघांनी गणपती लावा. गं गणपतये नमः. मंत्राक्षरां समर्पयामि. तुम्ही आता घेतल्यात ओम क्लीं कृष्णाय नमः. मंत्रपुष्पं समर्पयामि. ओम श्रीं राधिकायै नमः. मंत्रपुष्पं समर्पयामि. आताचे उंजळ करा सगळ्यांनी. आवाहनं जानामि न जानामि लबाधनं पुराञ्जय वर्णानामि शम्नां परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूरितं मया देव परिपूर्णं ददातु मे. अपराध सहस्राणि क्रियन्ते हरमिदं मया न सोऽयमिदं मत्वा क्षमस्व परमेश्वर. गतं पापं वरं दुःखं गतं दारिद्र्यमेव आगता सुगतं मध्ये पुण्यवन्तमदर्शनात्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशादाय गोविन्दाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षणं उमासुरं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. प्रार्थनां समर्पयामि. नमस्करोमि. तुम्ही दोघांनी इथे पायाशी व्हा. तुम्ही दोघांनी मध्ये पायाशी व्हा. तुम्ही दोघांनी पलीकडे पायाशी व्हा. प्रार्थना पूर्वक नमस्कारं समर्पयामि. नमस्करोमि. हृदयेन अर्चनेन तत्देवताः पाणी सोडून द्या. प्रियदान नमो. मनामध्ये प्रार्थना करायची. जेव्हापासून मनात आलं मंदिर बांधायचं त्या दिवसापासून ह्या क्षणापर्यंत काही कमी जास्त झालं असेल, इकडे तिकडे झालं असेल, बोलण्यात काया वाचा मनसा, ते सगळं माफ कर आणि तुझ्या चरणाशी आम्हाला घे अशी प्रार्थना करायची. डोकं टेकून नमस्कार. आणि हे सगळं तूच करून घेतलंयस आमच्याकडनं आणि सगळं ते तुलाच अर्पण. आम्ही काहीही केलेलं ही मनात भावना ठेवा. चला गुरुजी हे घ्या. काय आहे मुदत घेऊ द्या. ठेवा तिथे समोर. ते मुदत इकडे सरका थोडेसे. इकडे म्हणजे पुढे सरका. गणपती समोर ठेवा. ते तर झालाय ना नैवेद्य. जो नैवेद्य झालाय तो मागे येऊ दे आणि हा नैवेद्य पुढे ठेवा. त्याच्यावर 2 दुर्वा ठेवा आणि गोलमाडी घेऊन नैवेद्य दाखवून घ्या. देऊ इकडे समोर आहे. देऊला ठेव. देऊला ठेव. झालं. नम्रता नमस्कार दादा. देवला दाखव. सगळ्यांनी बाहेर या. गोल प्रदक्षिणा घाला आणि कळसाच्या ठिकाणी चला. पाणी सोड. डोकं टेकायचं आणि दरवाजा घ्यायला. आपण बाहेर येऊया सगळे. ठेवली नाही का ठेवायची. मी मगाशी बोललो ना ह्याच्यावर का बोललो. ह्याच्यावर आधी बोललो मग त्याच्यावर बोललो. सगळ्यांनी कळसाकडे चला. खाली बाहेर लागेल.
लांबून 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 हात 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 लावू कुठूनच चला सगळ्यांनी मंदिराच्या बाहेर कळसाजवळ चला. ए आनंदा हा आनंद पुढे पडला आमचा आमचा आला नाही तर बाहेर बाहेर दादा आता येऊ नका आता येऊ नका दादा तुम्ही हात लावाल मला दादा काहीच करू नका हा मला फक्त बाहेर काढून दे इकडे.